भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडी जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य, कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, येयो 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 कथे काळी, कर जोडी तो कथे काळी, चिंतन समयी सेवा आपुलीच दे, विठाला विठाला सदालंकृत साधु संन्यास योगम, मुख्य वेद वेदांत शास्त्रार्थ नित्यम, नमो राम गुरु बाबा सद्गुरु स्वरूपम, विठला विठला विठला। भक्ताईसे जाना जी देही उदास, गेली आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे
जनधर्म माता पिता। माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राज रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्मनाथ बाबा, भक्त शिरोमणी नामदेवराया आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी या व्यासपीठावरून साष्टांगाभिवादन करून, पाफरेश्वराच्या चरणी या व्यासपीठावरून साष्टांगाभिवादन करून, सकल वारकरी संप्रदायाचं परमाराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी, स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती भगवान आईसाहेब जिजाऊ, श्रोतृवर्ग, मायबाप, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, माझे परम सद्गुरु वैकुंठवासी समाधिस्थ किसन बाबा महाराज वाघाळेकर, गुरुवर्य लक्ष्मण बाबा, गुरुवर्य माऊली महाराज, सर्वांच्या चरणी या व्यासपीठावरून साष्टांग अभिवादन करून सेवेला प्रारंभ। विठाला प्रस्तुतची ही सेवा आहे। अगदी वलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी। मी आता जेवल्याच्या नंतर बैठकीत बसलो विठ्ठल महाराज, सहज आठवण झाली ज्या वेळेला एवढ्याले दगड होते तळतोंडीच्या रोडला, उंबरखेडा पाटीपासून तर तळतोंडी, आणि आप्पासाहेबाची सायकल। त्यावेळेला मी बॅचलर होतो, वळकटीचा विद्यार्थी होतो। जाताना 4-2 जणांना मला सूचना करायची, जेवढे मंठ्याला कामाला येतात ती संध्याकाळी 6ला महाराज तळतोंडीला जायचं। त्यावेळेला मोटरसायकल नाही, 4 व्हीलर नाही, सायकल आपाची, कॅरीवर बसून धोत्राला घोळ धरून मी तळतोंडीला आलेला आहे। बघा, कालाय तस्माय नमः, काळानुरूप किती बदल होतो, किती सुखाचे दिवस परमात्म्याने तुम्हाला मला आज दिलेले आहे। आज प्रत्येकाकडे सर्व राही महाराज, कशाची कमी आहे काय? कशाचीही कमी नाही। आम्ही नंतर आलो लेकर म्हणून, पण याच्याही अगोदर या भूमीला थोर साधू संतांचे पाऊल लागले। अशी एक आख्यायिका पटकन सांगून मी पुढे जातो। आपलं जे पाफरेश्वराचं ठिकाण आहे, गुरुवर्य लक्ष्मण बाबांनी एकदा सांगितलेलं की नांगर तासाला तुम्ही लोकांनी इकडचे आलं नाही पाहिजे, तुमच्यासाठी तो पाफरेश्वर भगवान आहे। विठ्ठला मग अनायासे विनाकारण एवढा दिव्य सोहळा प्रसाद महाराज घडून येत अजिबात नाही। की भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। योगीराज रामगुरु बाबा सारखे महात्मे, थोर साधू संत अलीकडच्या काळामध्ये आपले चिंचोलीकर बाबा कधी कथा, कधी पुराण, कधी भजन या स्वरूपामध्ये चालत आलेला कार्यक्रम, आज या कार्यक्रमाकडे पाहिलं की केदार महाराज एक भव्य दिव्य स्वरूपाचं त्या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह होतो। एवढा मोठा बदल झाला, याचं कारण असं आहे, समस्त गावकरी मंडळी, विशेष करून तरुण मंडळीच्या विचारानं कधी शिवजयंती आपण स्वतंत्र करायचो, कधी कथा त्या ठिकाणी स्वतंत्र व्हायची। आता हा कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तिथीचे उत्तम चरण रजवंदिता, असा हा त्रिवेणी संगम शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजन। विठाला कथा 2 कीर्तन, कथा 3 कीर्तन, कथा अनायासे 5 कीर्तन, आणि या वेळेला पत्रिका जी गेली ना राजे हो महाराष्ट्रभर, तर तळतोंडीचं नाव झालं। विठाला विठाला फक्त आता या मंडपामध्ये 2 गोष्टीची उणीव आहे। अखंड कधी म्हणता येईल कैलास महाराज?
अखंड कधी म्हणता येईल सप्ताहाला संभाजी महाराज हो घ्यायना आणि द्यायना पायाकडं बघा पिलू पायाकडं मायाकडं नको आपण मला आधी सूचना केलेली की वसवस करू नका बरं का मी नाही वसवस करणार तर तुम्हाला कोणीच वसवस करणार नाही कारण तुम्ही माझे तर मी तुमचा आहे लांबून आलेला कीर्तनकार तुमच्याशी डोकत लावणार नाही तुमच्या सातबारा मला माहिती आहे माझ्या सातबारा तुम्हाला माहिती आहे दुसरा कोणीच वसवस करणार नाही तर त्याला मतलब आहे बुक्याचा आणि पाकिटाचा लक्षात ठेवा आज मला वाटेल तुम्ही द्याला संभाजी महाराज मंगळवार मोकळा ठेवायचा का भरीव करायचा हो ना आता सलगन डोळ्यात मळ्याजवळ पाखरं खाऊ लागले सांभाळणाराचा काय फायदा आहे त्याचा नारडा फुटला डबं फोडलं त्याला तरी पाखरं खाऊ लागले सांभाळणाराचा फायदा होईल का तर नाही आता मांडी मोडू नको हा विठाला विठाला इकडे उठले आता रुक्मिणी पुढचे तुम्ही व्यवस्थित बसा बरं का झोकीत जाऊ देऊ नका नाव नाही बाकी काय नाही जसे आहात तसे आनंदामध्ये बसा सद्गुरु कृपेने आपल्याला तासभर ही सेवा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला या ठिकाणी पार पाडायची शिवजयंतीच्या महापर्वावरती हा उत्सव आपल्याकडे या ठिकाणी होतो ही आपल्याला महत् भाग्याची या ठिकाणी गोष्ट आहे या कीर्तन सेवेच्या निमित्तानं भजन सम्राट नामदेव महाराज आमचे पांडू ताते हे पाहुणे कुठले पलीकडे मारतुंडी धन्यवाद आमचे प्रसाद महाराज आमचा पिल्ल्या वारकरी शिक्षण संस्थेचा कैलास महाराज आहे वैभव उभा आहे इकडं आमचे माऊली वारकरी सोबत पंढरपूरला विठ्ठल महाराज आहेत आमदार मारतुंडी त्याचे वडील आमदार आहेत कायम आमदार आहेत पुन्हा काय पदव्या मिळतात पहा आजी माझी नाही कायम आणि प्रेमाची मूर्ती मला जीव लावणारे आणि महाराज सुद्धा उभे आहे तुमच्यासारखे सगळे गोड श्रोते आणि ज्यांचा कडक हात त्या ठिकाणी ज्यांची कडक थाप पडते कदाचित ही थाप इतकी कडक त्या ठिकाणी होत जाते जीवनामध्ये तपश्चर्या करत असताना कीर्तनकाराची चापट हळून लागते बायकोला पण मृदांग्याचे का चापट बसले पुन्हा पाणीच मागू नये कडक हात त्या ठिकाणी होतो आमचे केती पाटील केदारनाथ महाराज सुंदर त्या ठिकाणी आयोजन आणि आज का मोकळं ठेवायचं नाही तर आज आपल्या तळतोंडीच्या या प्रोग्रामला या उत्सवाला या कीर्तन महिमेला या सोहळ्याला बंदिस्त करण्यासाठी म्हणजे जेवढे माय मावल्या घरून कीर्तनाला उशिरा आल्या संभाजी महाराज तेवढ्या सगळ्या माय मावल्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्या डीडी साखळे ज्ञानेश्वर धुराजी आप्पा साखळे या नावानं हे चॅनल आहे यांचं हा सगळा प्रोग्राम ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बंदिस्त करणार आहेत अर्थात या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम सगळीकडे प्रसारित होणार आहे विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा वैशिष्ट्यपूर्ण अभंग आजच्या सेवेसाठी आहे महाराजांनी मला सांगितलं नामदेव महाराजांनी नेमका अभंग कोणता तुम्ही निवडणार आहे व्यासपीठावर आल्याशिवाय मलाही सुधरत नाही काही मला महाराजांचंही पार्श्वभूमी त्या ठिकाणी सांगता यावी अभंगाचं चिंतन मला करता यावं काही अंशी मला राजे सुद्धा सांगता यावेत आणि त्याही पेक्षा राजाच्या संगतीमध्ये जेवढे मावळे होते राजाचे जेवढे निकटवर्ती होते जेवढे विश्वास होते ते भक्तही मला सांगता यावेत विठाला विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचं नेमकं मनोगत काय आहे या अभंगाच्या द्वारे काय या अभंगाची पार्श्वभूमी आहे महाराज म्हणले देवा आमच्या जीवनामध्ये जर काय सेवा घडायची असेल
हा अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप आहे. जर आम्ही कंबर कसून सेवे करता घेतलेला अभंग म्हणत असू, कीर्तनकाराची सुद्धा सेवा, वादनाची सुद्धा सेवा, गायनाची सुद्धा सेवा, या ठिकाणी हा धर्म मंडप झाडण्याची सुद्धा सेवा, पवित्र सडा समार्जन करणं सेवा, इथं येईल तशी रांगोळी काढणं सेवा, चटई अथरणं इथं सेवा, वारकऱ्यांना चहा पाणी देणं सेवा, विना घेणं सेवा. तुम्हाला सांगून जाऊ, या संपूर्ण सेवेची यादी मी जी तुम्हाला सांगितली, या सेवेमध्ये कोणतीच सेवा लहान नाही आणि कोणतीच सेवा मोठी नाही. विठाला विठाला विठाला. मग ही सेवा करत असताना महाराज म्हणले, तुका म्हणे नको वरपंग देवा, वरपंकी सेवा नको. मग कशी पाहिजे? जीव माझी सेवा भाव माझी सेवा भाव एक साधी म्हण आहे मराठीमध्ये, टंगळ मंगळ पाया पडणे तो धतड मतड आशीर्वाद. फुटांभर गुरुदेव उभा असतात. संभाजी महाराज गुरुदेव कुठं उभा असतात? 1 किलोमीटरच्या अंतराने. इथून आपण म्हणायला लागलो पाया पड गुरु, त्याला माहिती हे बी इतकं निबर आहे, हे काय पुढं येत, हे काय झुकत, हे काय पायाच्या दर्शनासाठी चरण स्पर्शासाठी काही पुढे येत नाही. नाईलाज असतो गुरु तिथूनच सांगतात आशीर्वाद. हे काय नमस्काराचा प्रकार आहे? यानं काय तुम्हाला मला आशीर्वाद प्राप्त होणार आहे? मग आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचा, ते म्हणले श्री संताची सज्जनांनो, नमस्कार म्हटलं की वरपंगी नको. 2 हस्तक 1 मस्तक, मस्तक हे पायावरी या, वारकरी संताच्या साष्टांग हे करी. साष्टांग म्हणजे मस्तकापासून तर पायाच्या नखापर्यंत 8 अंग जमिनीला टेकणे. अष्टांग 8 अंग. मग ते करत असताना बघायचं नाही माझ्या अंगावर 5,000चा ड्रेस आहे, त्याला ते स्ट्रेचेबल केलेलं काय ड्राय क्लीनर, कडक इस्त्री गर्द्यातून गेला
कापण दुसऱ्याचा अंग. 10,000चं लुगडं माझ्या अंगावर आहे, साडी आहे, दागदागिने आहेत माझ्या अंगावर सगळे, मी वैभव संपन्न आहे. मग त्याला नमस्कार पाव हो ना? काही हाताडे नमस्कार, काही इताडे नमस्कार, काही करवते नमस्कार, काही सैड्या नमस्कार. हे नमस्काराचे प्रकार आहे. हे शास्त्र पुराणात नाहीत, हे डोक्यातलं चिंतन आहे. हाताडे नमस्कार म्हणजे काहीला बॅलन्स होते गाडी, एका हाताने गाडी बॅलन्स करत दुसऱ्या हाताने माझ्यासारख्याला गाडी काही बॅलन्स होत नाही तर मी याला साड्या नमस्कार म्हणायचं, याला हाताड्या म्हणायचं. आता काही काही वेळेला दर्शन घेताना इतका चमत्कार होतो की जणू त्या महाराजाच्या पायाला करण, समोरच्या महाराजाच्या पायाला हात लागला की ना लगेच ओढून घेते असं ती करवत चलते ना लाकूड कापताना. ह्या सगळ्या गोष्टी वरपंगामध्ये मोडतात. विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी जगाकडे बघितलं, अवलोकन केलं जगाचं. इथं लटके तेरूचे साच कोणाई न पचे. सगळं लटक ऐकत का नाही? महाराज म्हणले लटके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा. सगळं खोटं ऐकतं, सगळं लटक या ठिकाणी चालतं. महाराजांनी जगाकडे त्या ठिकाणी पाहिलं, पण या योगे जगाचं कल्याण होण्याजोगं नाही. मग महाराज अंतरंगामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये या मंडपामध्ये हे जे एवढं बसणी मंडळ उभं राहिलं बघा, वारकरी संप्रदायामध्ये बाह्य रंगाला अनन्य साधारण जसं की कीर्तन करायचं म्हणल्यावर धोती नेहरू शर्ट फेटा आला, रुमाल आला, गायनाचार्य बनायचं तर असे हा ड्रेस कोड आला. बाह्य रंगाला अनन्य साधारण महत्व. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, पवित्र तुळशीची माळ, गोपी चंदनाचा टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. पण अंतरंगाकडे पाहत असताना महाराज म्हणले हृदय कनव या प्रमाणामध्ये महाराजांनी बहिरंग लक्षण सुद्धा सांगितलं
अंतरंग लक्षण सुद्धा सांगितलं. तुळशी माळगळा, गोपीचंदन टिळा, हृदय कनवळा, वैष्णवाचा. अरे एकमेकाविषयी अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, ओलावा असला पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. कसा जिव्हाळा असला पाहिजे? प्रेम कसं असलं पाहिजे? तुम्हाला एक पटकन उदाहरण सांगून मी पुढे जातो. प्युअर गावरान तुपामध्ये शुक्रवारी बाजारामध्ये जिलाबी तळली मारा. कळलं? तर जेवताना आम्हाला येड्या येड्याचा अर्थ खायला जिलाबी प्युअर तुपामध्ये तळली जिलाबी नामदेव महाराज, पण पाखामध्ये नाही बुडवली. किती खाल तुम्ही? कितीची ऑर्डर द्या? पावशेर, अर्धा किलो. जोर जिलाबी पाखामध्ये बुडवली जात नाही तिला कुत्र सुद्धा खात नाही. विठाला विठाला म्हणून कितीही आपला त्या ठिकाणी बडेजाव असला, आपण कितीही स्वतःला मोठं समजत असू, ज्ञानी समजत असू, पण त्या बुडाला प्रेम नाही, जिव्हाळा नाही, तर महाराज म्हणले रांडविणे जेवी. नाथबाबांची भाषा, नाथबाबांची भाषा, नाथबाबांची भाषा अशी राहिली संत वाङ्मयामध्ये की बाकीच्या संत मंडळीची भाषा थोडी नरम आहे. लागून या पाया ना करारी बापानो. पण नाथांची भाषा अशी आहे की ह्या लाईटचा शॉक जरा कमी खतरनाक आहे. लाईटचा शॉक जो लागतो ना हा कमी खतरनाक आहे. नाथांची त्यांच्यापेक्षा तिखट भाषा आहे. जर आपण धोरणानं वागत नसू, आपण जर या राज्य रस्ता जो बनवला केला, राज्य भार एवढा महामार्ग बनवून दिला संतांनी, त्या रस्त्यावर जर आपण चालत नसू, तरी आडरानामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन आहे. आडरानात काट्या कुपाट्यामध्ये, तर मग नाथांची भाषा त्याच्यापेक्षा. ते म्हणले किती सांगू तरी नाही कती बटकीचे. ते म्हणले काय माया गेली होती. या प्रमाणावरती काय आमच्या माय मावल्या म्हणतात, माय महाराजांना असं कशाला बोला है ना भूतापाशी. तर माय याचं चिंतन तू नको करू, तो हा बी एक स्पेशल स्टॉक आहे शियाचा, है का नाही? प्रत्येक माऊलीचा एक एक स्टॉक. जर तुझ्या लेकरावर माय तू रागवली तर पटकन घे भूताच्या पडच्या. म्हणते का नाही? म्हणून तो आम्ही एक स्पेशल स्टॉक आहे शिवायचा. तू नाथाकडे नको बघू. विठाला माहित नाही तुम्ही मला किती दक्षिणा देणार आहे. आता लोक लय दिली म्हणून आता देणार आहे. पण जाता जाता 100 रुपये मोहणारे या लेकरांना मी देणार. याला म्हणायचं धन्य माता पिता. त्याचा विचार नका करू कोणाचे, त्याचंही असेल पण मी देणार आहे 100 रुपये. विठाला जगाकडे बघितलं महाराजांनी. वरपंग त्या ठिकाणी नको, सहज जगाची प्रवृत्ती बघा. त्याच्याकडे नका बघू, माझ्याकडे आहे. आपल्याकडे वेळ कमी. सहज जगाची प्रवृत्ती बघा. जे कुठं त्या ठिकाणी भूलत. उदाहरणार्थ एखाद्या भगव्या कपड्याचा बाबा जर तुमच्या समोर आला, भगव्या कपड्याचा संन्यासी तुम्ही बघितलेला, योगीराज रामगुरु बाबा, आता असलेले बालकगिरी बाबा, भागवतगिरी बाबा, पहिलवान बाबा, हे भगव्या कपड्यातले त्या ठिकाणी संन्यासी आहेत. बरे कसे संन्यासी आहेत? स्वतः भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेले संन्यासी आहेत. ते म्हणले मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण
निरंतर. अरे माझी मी कोण याची आठवण नाही, माझ्याचं गबाळ कुठून. थोडी लक्षणं सांगितली शास्त्र पुराणानं संन्याशाची. संन्याशानं संचय करायचा नाही. कैलास महाराज संन्याशानं साठवण करायची नाही, माल संचय करायचा नाही. संन्याशानं एका गावात 4-8 दिवस थांबायचं नाही, रंगताराम. संन्याशानं संचय करायचा नाही, एका गावामध्ये 4-8 दिवस थांबायचं नाही. संन्याशाला एक लवंगीचा संचय करायची सुट्टी शास्त्र देत नाही. एक लवंग खिशात जर सापडली, खरा संन्याशी जर मेला, शिव झाला शास्त्रीय भाषेत, तर संन्याशाला पुरण्याचा विधी, अग्निडाव नाही. पण गुरुरे बाबा म्हणायचे त्याच्या खिशात का लवंग सापडली. लवंग केवढीची आहे? 2 रुपयाच्या लवंग जर आणल्या तर म्हातारी हप्ताभर खाते पाणी. लवंग केवढीची? एक लवंग जरी त्याच्या खिशात सापडली महाराज तर त्याला म्हणजे फुका पुणे. मग एक लवंग संचय करण्याचं शास्त्र त्याला जर सुट्टी देत नाही, तर गल्ली गोळामध्ये येऊन पोत्यानं धान्य जमा करणारे कोण्या मॅटिटोरात बघायचे तुम्ही सांगा. हा आहेत का नाही सगळे शेतकऱ्याच्या मुळावर? फक्त सीझन यावं, आदली पायली आठवण निठवं चिठवं काही का प्राप्त होईना. थेंबे थेंबे तर येसाची 4-2 पोते भरायला काय लागत नाही एका गावामध्ये. पण तो एक पवित्र मोती दाना मिळवण्यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागले. ते म्हणला काळ्या मातीत मातीता तिथं चालते. बा याला कष्ट करावे लागतात तेव्हा धान्य शेतकऱ्याच्या घरात येतं. पण याच पशापशानं पोट भरत नाही, हे नाटक करत. कोणी बोलतंय का? होय होय विठाला विठाला याच जीवनच सोंगी. हा ओरिजिनल संन्यासी नाही. जरी झाला संन्यासी, एक टाइम जेवण जे आहे हे योग्याच आहे. 2 टाइम जेवण हे भोग्याच आहे. 3 टाइम जेवण हे रोग्याच आहे. आणि 12 वाजले की म्हणला लागली द्वादश हो महारोगी. विठाला जानेवारी फेब्रुवारी ही जागतिक आकडेवारी केदार महाराज. चैत्र वैशाख आपल्यावाले नाही. आपल्या समाजी महाराज तिथी मितीला महत्व आहे, संवत्सराला महत्व आहे, तिथी मितीला महत्व आहे. ना 12 वाजता एकादश लागती, ना 12 वाजता द्वादश लागती, नाही लागत. ते कीर्तनातून वगैरे आम्ही सुटलो की जुनो 6 बैली नागर कसा सुटतो कडब्यावर मिळत तो धरायची कोण सांगितली एकादश. विठाला विठाला मी बाह्य सोंग सांगत होतो. संत मुक्ताबाई म्हणतात
वरी भगवा झाला नामे अंतरी ओस केला कामी त्यासी म्हणून साधू जगी विटंबना बाधू नुसता संन्यासाचा वेश भगवा धारण केला तर तुम्ही त्याला संन्यासी टोपी मारा देवाचे दरबारे टोपी मारा देवाचे वाघवी वंगाळ पोटासाठी संत झाले कलित बहुत मग असा हा डुप्लिकेट संन्यासी कोणी नारंगी हातात घेतली कोणी सारंगी हातात घेतली कोणी मोडकी तोडकी पेटी हातात घेतली एका भात्याची एवढी एवढीच पेटी असते आणि ती पेटी घेऊन हे संन्यासी जोडी घेऊन गल्ली बोळा होते विठाला पाहून आला कोणी पाठीमाग राहिला का कीर्तन ऐकायला तरी आणून आला विठाला विठाला मग असा हा डुप्लिकेट संन्यासी जेव्हा गल्ली बोळामध्ये येतो गावामध्ये येतो दीक्षां देवी भवती पेटी गळ्यामध्ये अडकवलेली एक भात्याची ते म्हणला गोरखनाथ हे मच्छिंद्रनाथ बाबा जन्मला उकंड्यात गाणगापुराहून अक्कलकोटाकड बाबा चालला पोटाकड वाढे माय आता अशी हाक ऐकली आपल्या माय माऊलीन तर ती देणारी ती राजाची राणी कोण राजा बळी राजा याच्यासारखा उदाहरण कोणी नाही बाकी सगळी हलकटाची जात आहे सगळं असून देण्याची दानत नाही पण बळी राजा सारखा पुन्हा राजा जगाच्या पाठीवर नाही आणि त्याची राणी ही आहे शेतकरी मग तिच्याकडे जे प्राप्त आहे ना पसा खोंगा थाटली परात जेही असं तांदूळ गहू घेऊन येते कुखाचा करांटा याच्या कपाळाला लावती दोन बोट कुखाचे आणि जे तिच्याकडे प्राप्त आहे ते झोळीत टाकायचा प्रयत्न करते आता हे इतके इतके तांदूळ किंवा ज्वारी गहू दिसले की त्याच्या डोक्यावर आठ्या उठत्या त्याचं पोट भरत पाय बदमाश अरे इतकाला घेतलं तर पोत भरत दुपारलो पण त्याचं पोट भरत नाही केदार महाराज ते नाटक लावतं आणि ह्या माय मावल्या भुलायला लय सोप्या ऊस डोंगा परिरसन हे Yeah.
काय भुललासी वरली या रंगा जल डोंगा परी नदी नये डोंगी काय भुललासी वरली या रंगी चोखा डोंगा परी भाव नोही डोंगा काय भुललासी वरली या रंगा या वरल्या रंगाला पाहून भुलणार आपण आहोत मग त्याचं त्या पशानं पोट भरत आणि ह्या माया मावल्या भुलायला लय सोप्या ह्या एरवी बी भोळी शीतान चोळी बी आता उदाहरणार्थ कापसाचा 2,20,000चा चेक आला त्यानं तो म्हणतात मोळडा बंडलं घेऊन घराला या माया मावलीला म्हणला बाई 2,20,000 रुपये कमराची चाबी काढली तिच्या हातात दिली हे पेटी ठेव म्हणला कुलूप लाव पुन्हा चाबी माझ्याकडे दिली तिनं बंडला असे ठेवून दिली पेटीच्या बुडाला पुन्हा कुलूप लावलं पुन्हा या चाबी कोणाच्या कमराला आली याच्या करदुड्याला हे गेला बायला चारा टाकायला शेतात पुन्हा कोठ्यावर ही पुन्हा हिनं डाळ नाही टाकली भाकरी कोयड्याच नाही केलं 10 जणी जाऊन सांगितलं बाई बंद देणं घेणं मायाच हातान म्हणली कळतं तुम्हाला त्याला मला सगळं देणं घेणं मायाच हातान म्हणली येडी हळद कोयड्याचा नाच त्याच्यातले 15 रुपये तुला अंगुराला नाही ना कवर त्याच्या चाबी जवळ कुरदुड्याले त्याच्या किती सोपं पाय आणि मग त्याचं पोट भरत नाही ते म्हणला माय अमावस्याच्या दिवशी तुझ्या घरात खळखळ वाजत पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या कमत काळातपणा तुला तरा घालता नवरा तुला जीव लावीत नाही काकू तुही सासू तर कोपीस कुत्रीवाणी ती म्हणली महाराज खरे खरे तुझ्या घरात घर आहे म्हणे खरा ती म्हणली जातो काय तू म्हणला हो जातो मग 7 पायल्याच्या वरील 300 रुपये लागते दिवसा ढवळ्यात तिच्या घरावर दरोडा टाकला काहीचा व्हायला गेला महाराज सासू सासऱ्याच्या नवऱ्याच्या माघारी 7 पायल्याच्या वरील 300 त्याच्या माड्यावर घातले नाही ना तू गेला मी म्हणते वेळ नाही लागला महाराजांनी जगाचं ऑब्झर्वेशन केलं जगाकडे त्या ठिकाणी पाहिलं महाराज मग असं जर त्या ठिकाणी वर पंक्ती सेवासन वरवरच्या रंगानं जग भरवणारे त्या ठिकाणी असे संन्यासी जर असतील सोंग घेतलेले महाराजांनी तिथून मला विनंती केली म्हणजे लाल पाहून भगवा पाहून संन्यासी म्हणू नका भगवा त्यागाचं प्रतीक आहे राजू भगवा त्यागाचं प्रतीक आहे निस्वार्थपणा शिकवतो भगवान आणि मग तुम्ही भगवा पाहून जर भुलत असाल म्हणले तर ती म्हणली भगवी तरी स्वान सहज विस त्याचा तेथे अनुभवाचा अरे आमचं पुत्र सुद्धा लाल आहे म्हणजे मग त्या संन्यासी म्हणता का विठाला मग नेमकं संन्यासी म्हणून भक्त म्हणून ओरिजिनल वारकरी म्हणून त्या ठिकाणी आम्ही कोणाकडे बघावं असं ज्या वेळेला साधकांचा प्रश्न आहे त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिला अभंगाच्या पहिल्या चरणात भक्त ऐसे जाना Oh
वा प्रसाद महाराज, मन भरून आलं माझं. हे अगदी नवीन आसन केदार महाराज मी त्यावेळेला तुमचा उदय काढणार. मी आणि प्रसाद महाराजांना लक्ष्मी नारायण मंदिरात दोघांचा गायली होती है ना. आणि हे लावा लाव्या करायला होते विठाला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आम्ही सेवा करतो याच्यात काहीच नवं नाही, कारण आम्हाला कुठल्याही नागर धरायचं काम आम्हाला काहीच काम नाही ना. आलं तर इतकंच येतं फक्त, याच्या व्यतिरिक्त बराच खांदा येत. पण सगळा व्यवहार प्रपंच सांभाळून भजन करणं त्याला खरा भजने वारकरी म्हणायचं. विठाला विठाला भक्त ऐसे जाना जे देही उदास. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत प्रथमच्या. उदास असतो तो देहावर, उदास असतो तो भक्त. दुसरी गोष्ट महाराज, गेली आशा पास, त्याच्या ठिकाणी अपेक्षेचा लवलेस नाही. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गत्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त सुमे प्रियः. जयाची घाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा जयाची हसणे. अपेक्षा रहित ज्याचं जीवन आहे आणि जो देहावर उदास आहे, असे काही शास्त्र पुराण आणि इतिहासामध्ये व्यक्त झाले का महाराज? भजन करा विठाला. कशाला म्हणायचं देहावर उदास अवस्था? नेमकं कशाला म्हणायचं महाराज अपेक्षा रहित जीवन? तर काही उदाहरण पटापट देऊन पुढे जातो आपण. असं देहावर उदास अवस्था कशाला म्हणतात? तुम्ही एक एक उदाहरण डोळ्यापुढे घ्या. मी इतिहास सांगतो राजांचा. उद्याचा जो दिवस आहे ना 19 फेब्रुवारी, जागतिक स्तरावरती त्याला मान्यता दिली की राजा शिवछत्रपती भगवंताचा जन्मदिवस 19 फेब्रुवारीच आहे. विठाला आणि मग अभिमान वाटतो या गोष्टीचा, छाती भरून येते अभिमानानं. आणि राजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, राजाची जयंती आली, माझ्या 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 राजाची जयंती आली. माझा की हा स्वाभिमानाचा शब्द आहे. इंडिया इज माय कंट्री, इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. भारत मेरा देश आहे, भारत माझा देश आहे. माझा म्हणलं की गोष्ट स्वाभिमानाची. प्रसाद महाराज माझ्या म्हणलं की गोष्ट स्वाभिमानाची. पकवाज माझा म्हणलं की कीर्तन झाल्यावर केदार महाराज त्याची कणिक काढणार आहेत, थैलीत घालणार आहेत, कारण त्याला 15,000 रुपये लागायचे. पकवाज का गाव काढायचं म्हणलं की समजा उंदरानं पान खाल्लं म्हणून राजांच्या संगतीमध्ये जेवढे म्हणून त्या ठिकाणी मावळे होते महाराज, हे एक निष्ठ होते. आणि या सगळ्यांचं दैवत एकच होतं. एकच राजा इथे जन्माला सोनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं. माझ्या राजाचं नाव
माझ्या राजाचं नाव शॉर्टकट स्वीट विठाला विठाला कोणी मांडलिक राजे झाले असतील, कोणी प्रांतिक राजे झाले असतील, मर्यादित त्या ठिकाणी झाले, पण छत्रपती राजे फक्त जगाच्या पाठीवर एकच झाले. असा होता जिजाऊचा लाल असा होता माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा म्हणून मागे चालत होती प्रजा म्हणून मागे चालत होती प्रजा माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने पिया हमें माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. या मावळ्यांचं दैवत होते राजे. हे मावळे एकजुटीनं एकनिष्ठतेनं निष्कामतेनं अपेक्षा रहित देहावर उदास होऊन स्वराज्यासाठी राजांच्या सोबत लढत होते. मी पटपट तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगून पुढे जातो. देहावर उदास अवस्था नेमकं म्हणायचं कशाला आणि अपेक्षा रहित जीवन म्हणायचं कशाला. मला विठाला विठाला जाणकार मंडळी आहात तुम्ही. प्रेड तो चालू आहे सध्या लग्न सरायचा. लक्षात ठेवा. असा एखादा लग्नाचा मंडप आहे का हो की त्या लग्नाच्या मंडपामध्ये नवरदेवाचा बाप हजर नाही, स्वतः वरबापासून लग्नाच्या मंडपात हजर नाही, असं कुठं तुम्ही इतिहासात ऐकलं? आतापर्यंत तुम्हाला दिसलं संभाजी महाराज? कधीही दिसणार नाही. स्वतःच्या मुलाचं लग्न आहे आणि वरबाप गैरहजर आहे असं कधीही तुम्हाला आढळणार. कारण त्या दिवशी त्याचा मान आहे हो. वरमाय असो, वरबाप असो, तलवारे असो, लांडगे असो, त्याच्या मागचे कोल्हे असो, त्या दिवशी काय आहे? थाटमाट येते, याला मान आहे म्हणून तो मंडप सोडून वरबाप जाऊ शकत नाही, वरमाई जाऊ शकत नाही. किती मान आहे त्या वरमाईच्या मंडपात. हा मोरपंख्याची नथ तिच्या नाकात घातलेली, झटके हाणू हाणू झटके हाणू मान आवटाळलेली. कोरवर मारा आती बाउंड्री लाइन के ऊपर से छेरन के लिए सुना ने एक पहला झटका हाणू तो ती खाली माय होती. हा वरमाई आणि वरबाप है ना, है का हो? कोण्या स्वतःच्या मुलाच्या लग्नात वरबाप हजर नाही असं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही. महाराज ज्यांची एक निष्ठता राजावरती होती, दैवत राजाला मानत होते, स्वातंत्र्याचं स्वराज्याचं दैवत, अखंड हिंदुत्वाचं दैवत म्हणून मानत होते, ते राजांच्यासाठी, स्वराज्यासाठी, मातृभूमीच्या रक्षणासाठी, ही इज्जत राखण्यासाठी माय बहिणीची एक बहादर असा होता महाराज.
की स्वतःच्या मुलाच्या लग्नात गैरहजर होता. पत्रिका घेऊन गेला वरबाप राजाकडं. राजाने सांगितलं आम्ही लग्नाला येऊ शकत. काय काम आहे म्हणले राजे. मातोश्रीची इच्छा आहे म्हणले. आधी लगीन. हो, आईसाहेब जिजाऊची इच्छा आहे की कोंडाणा घ्यायचा स्वराज्यासाठी. मग आई साहेबाची जर ही इच्छा आहे राजे, तर आम्ही वरबाप म्हणून मंडपात शोभणार नाही. तुम्ही लढाईला जाणार आहात आणि आम्ही वरबाप म्हणून मंडपात मिरवायचं, हे आम्हाला कधीही पसंत पडणार. स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून रायबाचं. तानाजी कुठं गेले? कोंडाणा किल्ला घेण्यासाठी. किल्ला तर जरूर आणला हो, पण हा तानाजी धारा तीर्थी पडला. राजांच्या पवित्र मुखातले शब्द आहेत. गड आला कोण? कोंडाण्याचं नामकरण झालं महाराज, सिंहगड. इथं दोन पैलू तानाजीच्या चरित्रात तुम्ही ध्यानात ठेवा. गेले आशापास सपासप वार होतात शरीरावरती तलवारीचे, तरी सुद्धा लढाई सोडली नाही. राजे, तुमच्या तोफेचा आवाज येईपर्यंत खिंड सोडणार नाही. हजार आमच्या सारखे मेले तर हजारोचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. पावन खिंड न सोडणारा बाजी प्रभू जे देही. किती वार झाले असतील आपण कल्पना करायची चरित्राची. खिंड सोडली का? नाही सोडली महाराज. ज्या वेळेला कानावरती तोफेचा आवाज आला, बाजी प्रभूला कल्पना झाली की माझे राजे गडावरती सुखरूप पोहोचले, त्यावेळेला धीर सोडला महाराज. या अवस्थेला म्हणायचं जे देही. कशाची अपेक्षा नव्हती. म्हणून राजाच्या चरित्राकडे पाहत असताना 18 पगड जातीच्या लोकांना, जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजे चालत होते आणि विशेष शेतकऱ्यावर लक्ष होतं राजांचं. माझ्या बळीराजाच्या भाजीच्या पानाला धक्का सुद्धा नाही लागला पाहिजे देठाला, इतकी जरब होती छत्रपती राजांची. कोण्या जातीशी राजांची दुश्मनी नव्हती. लढत कशाच्या विरोधात होते महाराज? हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी राजे लढत होते. नाहीतर सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांचे मावळे होते. आणि जर ते प्रवृत्तीतलं युद्ध असत महाराज, तलवार घेऊन चमके शिवाजी तलवार, ते प्रवृत्तीतलं युद्ध होतं. ते युद्ध जर झालं नसतं आज मी कंबर कसून इथं उभा राहिलो नसतो. ते भजनी मंडळी इथं उभं राहिलं नसतं आणि तुम्हालाही कीर्तनाच्या मंडपात बसता आलं नसतं. हा भले बाबू मिया, गफूर, राजा, मजाक असे नाव असते आपले, बरं का? हा, तुम्ही हसू नका. हा उपकार कोणाचा आहे? छत्रपती राजांचा आणि मावळ्याचा. विठ्ठला शेजाना देही उदास गेले आशापासून निवारून. मग देहावर उदास अवस्थेमध्ये जीवन जगायचं अपेक्षा रहित. मोहपास, मायापास, ब्रह्मपास असे 7 पास ओलांडून देवाचं दर्शन होत असतं. आशापास तो 7व्या नंबरची पायरी आशापास. एवढे 5 ओलांडले तेव्हा देव दिसतो, बरं का? आशापास निवारून देहावर उदास अवस्थेमध्ये जीवन जगायचं आणि आशा रहित त्या ठिकाणी निरपेक्ष जीवन जगायचं. तर तुम्हाला मी सांगू का, जगण्यासाठी आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी केदार महाराज विषय लागतो. विषय तो त्यांचा Oh
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. हा सामान्य जीवाचा विषय हा विषयच असतो. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. सामान्याचा विषय विषयच असतो. पंच विषयामध्ये तुम्ही मी बोलून गेलो. हा 5 विषयामध्ये 5 प्राणी गेल्याचा इतिहास आहे, पुराण आहे, शास्त्र आहे, आणि 5 विषय एकट्या नरद्यातल्या जीवाने केला महाराज. पटापट सांगून पुढे जातात. असं शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता शब्द विषयामध्ये हरी नावाचा प्राणी गेला. शब्द विषयामध्ये, स्पर्श विषयामध्ये हत्ती नावाचा एवढा मोठा प्राणी वाया गेला. हा गच्छिंती झाली त्याची. शब्द स्पर्श रूप विषयामध्ये पतंग नावाचा त्या ठिकाणी प्राणी गेला. पतंग म्हणजे सायंकाळच्या वेळेला पहिल्या काळात, थोडस या 10-15 वर्षाच्या आधीचं माझं लहानपण समजायचं. ते दिवसभरातून शेतातून आल्या मायमावल्या की म्हाताऱ्या मायमावलीने काय करायचं, ते काळा झालेला खंदिलाचा काच असा बाजूला करायचा, आतून त्याच्या पदोराचा काढ घालायचा, पुसायचा तो काच, आणि त्या चिडीत तेल टाकायचं, ती वात वर करायची, आणि पुन्हा काच बसवायचा लावून ती चिडी, पुन्हा वरून टोकन बसवायचं कारखान्याचं बॉयलर, तो दूरवर जायला. असंच होतं ना. आणि मग ते जे छिद्र आहे त्या वरल्या टपराला, त्याच्यातून एक प्राणी जो मधात जातो, कशा पाहून जातो, त्या ज्योतीच्या रूपाला. ती ज्योत ते रूप आहे. ते रूप पाहून तो प्राणी जो आत जातो त्याला शास्त्रीय भाषेत पतंग म्हणले, आपल्या भाषेत पाखरू. म्हणजे काय करतं ते काम, त्या ज्योतीवरती झडप घालतं, ते दिवा इजून टाकतं, स्वतः जळून भस्म होतं, घरातल्याला अंधार करत. आपण अंगी जळे असे स्पष्ट म्हणा, डोळे पतंग दीपाचे नाव काय, राम. वा, त्याच्याकडे पहा 1 सेकंद, माझ्याकडे बी पहा. माय म्हणत असती जे तारस त्याचं घर सरस. मला या डोळ्यात 90% दिसत नाही. मला मी तारसाचे, पण आमचं धोरण जमलं नाही दोघायचा. मला आल्या आल्या गरमी झाली, आता हिवा जाईल म्हणतच नव्हतं कोणी. त्याला गेले असतील माणसं रोई आणायला, पण बरे आले. मानवल्या बी धोरणा आल्या, सगळ्या जणी आल्यात आता, पण एकाने दुकाने आल्या. घरून एखादी मायमावली संभाजी महाराजाशी उल्हासांता निघाली, वाटेवर बसलेली असती. खांडाचा मुर्दा पाडीन सुपारीच्या, तंबाखूला चुना लावीन, ते चुनाळात कोंबून ठेवलेलं पानच वर काढीन एक कोपरा, आणि मग ती घरून तिकडल्या कोपऱ्यातली निघलेली इकडे येत असते कीर्तनाकडे. चाल ना सरशी, आज महाराजाची आता राहिला बस. सुना सांगतात चहा काळा मुळा, दोघी जणी चहा पेते आणि पुन्हा तंबाखूचा त्या मुर्दा पाडायचा. अगं ते गेले ते आमच्या बाबा घेतला नाही ना, द्यायलाच नाही ना. आवाज ते खरं झालं, पण अजून महाराज व्यासपीठावर जायचं आणि ते दोघं इवळायचे राहिले. तरी चाल म्हणणं यायचे बाई, इवळ नाही. बंद धोरण झाल्या मंडपात आल्या. विठाला रूप विषयामध्ये पतंग गेला. शब्द स्पर्श रूप रस विषयामध्ये तळा येतो ना, तळ. हा प्रसिद्ध तळ येतो तोंडीच. एकदा तर लय प्रसिद्ध झालं. कोरोनाचे 2 संकट गेले आपल्याला. हा तळ मी नदीच्या काठचा अनुभव हीच खात्री. असा एवढ्यात लायलोनचा दोरा घ्यायचा, निरगुडीची काडी घ्यायची, आणि त्या लायलोनच्या दोऱ्याला शेवटच्या टोकाला 8 आण्याचा गळ बांधायचा. आता 8 आण्याचा गळ वाकडा. माईनं बायकोनं कोणही मळलेली ती कणिक, गव्हाचं पीठ फायटिंग करून ते गव्हाचं पीठ त्या गळ्यात घालायचं, किंवा जिता शिदळ त्या गळ्यात घालायचा, आणि तो गळ असा पाण्यात झोकायचा. त्या माशाला काय वाटत असतं, मला पंचपक्वान्नाचं ताट मला जेवायला वाढलेलं. त्या
मनाची भाषा नाही बरं या टेजवरली. हा आमिषाच्या मिशी गळगिळी मासा महाराजांची भाषा आहे. असं आमिष आहे त्याला, अशी इच्छा आहे की मी आता इथेच जेवण करणार आहे. पंचपापनाचं ताट माया पुढं आलं. पण खरं सांगू असंही ते अडकत गळा संध्याकाळी बघून येतच येत पुन्हा सुट्टी आहे का. शब्द स्पर्श रूप रस आणि शेवटचा विषय गंध. गुंत काय चाललंय नाही आता नका मग टाइम झाला. चला तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंदी अधिकाऱ्याच्या गादीवरती ह्या गोष्टी चलत नाही. हा आम्ही अनुभवलो ते चातुर्मासात आळंदीमध्ये. मुक्ती बाबा सारख्याच्या कीर्तनात जर गायनाचार्य पुढे आला केदार महाराज फक्त बाबाला विचारावं त्याला बाबा चरण पुढं बाबा म्हणायचे मळ्या कोसळतो तिच्या लागणार होता महाराज. इष्ट्याला हात लावायचा पण जयराम बाबा मुक्ती बाबाच्या नादी लागायचं. आपलं चलत सांभाळून तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आनंदी. सामान्य जीवामध्ये सामान्यपणे आनंद घेत राहतो आपण आपल्या पद्धतीने चालायचं. भ्रमर गुंतते सुमन कळी की एक एवढं उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला सिद्धांत सांगून आपल्याला शेवटाकडे जायचंय, सांगतेकडे जायचं. शिवेच्या लक्षात ठेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो जो भुंगा आहे भुंगा एरवी लाकडाला टक्कर देऊन घर करणारा भुंगा, दगडाला टक्कर देऊन घर करणारा भुंगा सकाळपासून त्या फुलावरती बसला. फुलाचा स्वभाव आहे सकाळी दिवस उगवला की उमलणे. आणि मग तो भुंगा कशासाठी बसलाय? रस पिण्यासाठी. रस म्हणजे विषय रस पिण्यासाठी तो भुंगा तिथं बसला. कधीशी दुपार झाली, कधी तिसरा पार झाली, कधी कानीवर दिवस राहिला, कधी मावळतीला गेला. त्याला त्या विषयामध्ये कळालंच नाही. दिवस मावळतीला गेला, फुल मिटलं. एरवी टक्कर देणारा भुंगा लाकडाला त्या कोमल पाकोळीला तो येऊ शकत नाही का संभाजी महाराज? येऊ शकतो. पण गुतला कुठं? भ्रमर गुंतले. ज्ञानोबराचं ऑब्झर्वेशन बघा, चिंतन कशात गुतला तो? बरं हे उदाहरण भुंग्याचं आहे का? नाही हे उदाहरण भुंग्याचं आहे का? भुंग्यासाठी आहे कीर्तन? भुंग्यासाठी आहे काय? नाही ना, कीर्तन भुंग्यासाठी नाही. हे आता तुम्हाला कळालं. कीर्तन आपल्यासाठी. कीर्तन नरदेह सोडून, नरदेहातला जीव सोडून आणखीन कोण्याच जीवासाठी कीर्तन कथा नाही. मी 2 नाव आवर्जून मागे ठेवले बरं का. हा तर ते मी घेणार आहे शेवटी. लक्षात ठेवा कथा कीर्तन दुसऱ्या जीवासाठी नाही. 83,99,999 वजा करायची आणि एकच उभा प्राणी ग्रहित धरायचा, तो मनुष्य प्राय. याच्यासाठी हे कथा कीर्तन. नाही तर हा मगाशी केदार महाराजांनी दिलेला आवाज मासाडी इंडी ऐकला होता, कुत्र्यानं ऐकला होता. चला कान्हे महाराजाचं कीर्तन आहे. ते आले बरं इथं आले तर ते व्यक्ती का बंद कर म्हणते. चालू मग खंती ते न करा करा. याच्यातून का आपण हुकलो या रेंज मधून समजायचं तर मग ती गाडी हजरच आहे तुमच्या मायासाठी. या गाडीतून उतरायचंच काम आहे फक्त. ती गाडी हजर आहे म्हणून आता चान्स जाऊ द्यायचा नाही. भजन करून घ्यायचं. विठोबार कुमार
तुमचा सावा आता पडला नाही का? पाहून रुसल्या तुम्ही. 2-4 जणी मस्त टाळ्या वाजल्या. पडन पडन वाजवा. थांबा. पाय घातलं. तू सगळं वाजवा ना. हा. थांबा. वा. मरून तिला पडाले आहोत. सगळं आता. थांबा थांबा. त्या भ्रमराचं प्रतीक करून त्या ठिकाणी महाराज म्हणले रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रुनो झुनो रे भ्रमरा सांडितो रे भ्रमरा. विषयाची संगती नास पावी अनिश्चिंती. हा विषय. त्यामुळं हा न देहाला आलेला जीव त्या विषयामध्ये रममान असा झाला. हे सकाळ झाली. बालपण आहे. बालपण गेलेले नका. तरुणपणी विषयी लेखा. वृद्धपणे प्रवर्तली चिंता. मरे मागुता जन्म धरी. म्हणून महत्वाचं काय आहे? विषय नारायण झाला पाहिजे. विषय भजन झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जन गहन माता पिता. आणि अशा भक्ताच्या परमात्मा मागे पुढे त्या ठिकाणी उभा राहील संभावित. आलिया घाता निवाराया निर्वाणी गोविंद वासी. निर्वाण गोविंद ऐसे मागे पुढे. निर्वाण गोविंद ऐसे मागे पुढे. निर्वाण गोविंद मागे पुढे काहीच साखळी पडून दिली. बर का. हा परमात्मा तशा भक्ताच्या मागे पुढे उभा आहे संभाळीत. कोणाच्या पुढे राहिला, कोणाच्या पाठीमागे परमात्मा राहिला. द्रौपदीचं संकट निवारण केलं. अर्जुनाची घोडी तुटली अनंते. संकटे बहुते निवारिली. है ना. पांडवाचा पाठीराखा झाला परमात्मा. असा हा परमात्मा त्या भक्ताचं रक्षण करतो. आणि असा हा चलता चलता इथपर्यंत येऊन त्या ठिकाणी 2025 का आज 24-25 है ना. 2025 साल आहे. या सालामध्ये एवढं उल्हासानं त्या ठिकाणी आपण आयोजन केलं. आणि या आयोजनामध्ये भर टाकली आमच्या साऊंड सिस्टम. माऊली साऊंड सिस्टम सोनूनकरवाडी प्रोप्रायटर. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आमच्या पांडू तात्याकडे पाहिलं, चौकात जर पाहिलं तर फुल चार्ज होतो माणूस. त्याचा
तुम्ही म्हणसाल तोंडापुरता मोठेपणा द्यायला का? नाही नाही, हे प्रॅक्टिकल आहे. मला कोणाकडून काही स्वार्थ नाही. आता 25 वर्ष झाले बाबाच्या कृपेने बोलतो. याच्याविषयी कधीही मला कोणाचा स्वार्थ, ते मला 100-50 देत नाहीत रोज, मी त्याला देत नाही. पण प्रसन्नता चेहऱ्यावरली पाहिली की माणूस गौऱ्याच वाजल्या तोंडावर फुटलेल्या, काम होत नाही त्याच्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून. अशी आमची पांडुतात आहे. सुंदर या ठिकाणी न्यू सिस्टम दिव्यता त्या ठिकाणी आणली आपल्या तळतोंडीमध्ये. आणि याच व्यासपीठावरती आमचे विद्यार्थी बापू महाराजांचे त्या ठिकाणी पटशिष्य रामेश्वर महाराज कवळे सुंदररित्या या ठिकाणी श्रीमद भागवताचं चिंतन तुम्ही त्यांच्या मुखारविंदातून ऐकता. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. पांडुतात्याचे हे ऑल इन वन माणूस आहे. सिस्टमाइजम तर लग्न मंडपामध्ये मंगल अष्टका दांडग्या म्हणते, आणि आता चाल म्हणायला त्या शेवटची तरी म्हणते. कशालाच कमी मूर्ती नाही. म्हणजे जातवान द्वारकरी भजनी मंडळी आहे. विशेष वाडीला ते वरदान आहे. भजनी मंडळापैकी वाडीला ते आपल्या तालुक्यात तरी वरदान आहे. अशा ह्या सबंध मूर्ती त्या ठिकाणी. आणि मग असा आनंद सोहळा एकत्रित येऊन एवढा विचार करून आपण त्या ठिकाणी कथेच्या नंतर मला कळालं की चूल बंद आहे. आनंदाची गोष्ट आहे का नाही? मग जर तुमची माय मावल्यावर चूल बंद आहे तर हरिपाठाला काय तुम्हाला काय झालं नाही यार. चूल बंद कशासाठी? दोनच गोष्टी की माय मावल्या गुतून आहेत तिथं स्वयंपाकाला घरच्या भाकरी पडल्यास आलं म्हणून चूल बंद ठेवली जाते. आणि मग तुमच्याकडे काम काय? फक्त चहा पाणी करणे आलेल्या वारकऱ्याला किंवा पाहुण्याला आणि कणकण हरिपाठाला येणे. मी एक विनंती जाता जाता करून जाईल. राहिलेले जे 2 दिवस हे महत्वाचे, उद्याचा हा महत्वाचा उत्सव या निमित्तानं 2 दिवस या गोष्टीचा आनंद घ्या. जेवढ्यांच्याकडून हे कार्य झालंय करणारे त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण आहात. एखाद्या वेळेला तुमच्या माझ्या प्रपंचाच्या अडचणीमुळे कदाचित या उत्सवात तुम्हाला मला सहभागी नाही होता येत. एखाद्या वेळेला इच्छा आहे करण्याची, पंगत वगैरे वर्गणी देण्याची, पण प्रपंचाच्या अडचणीमुळे आपण देऊ शकत नाही. पण जो हा उत्सव होतो ना महाराजांचा, या निमित्तानं निरोप आहे.
आपली वेळ संपुष्टात आलेली आकारात असलेलं गुर आहे. उगाच आता धुरा पडून दुसऱ्याच्या शेतात आवाज घालणं काही आनंदाची गोष्ट नाही. भजन वगैरे होईल, पुढे चहा पाण्याचा कार्यक्रम होईल. उद्याची सूचना त्या ठिकाणी महाराज या ठिकाणी